आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भक्ति मर्यादा। जीव हमारी जाति है, मानव धर्म हमारा। हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई न्यारा। प्रिय भक्तजन हो, आजपासून सुमारे 5000 वर्षांपूर्वी कोणताही धर्म अथवा संप्रदाय अस्तित्वात नव्हता। तेव्हा ना हिंदू होते, ना मुस्लिम होते, ना शीख होते आणि नाही ख्रिश्चन होते। केवळ मानव धर्म होता। सगळ्यांचा एकच मानव धर्म होता आणि आहे। परंतु जसजसा कलियुगाचा प्रभाव वाढत गेला तसे आपल्यात मतभेद वाढत गेले। याचे कारण एवढेच आहे की धार्मिक कुलगुरूंनी शास्त्रांमध्ये लिहिलेली वस्तुस्थिती लपवून ठेवली। यामागे कारण त्यांचा स्वार्थ असो किंवा बाह्य अवडंबर। परिणामतः आज एका मानव धर्माचे 4 धर्म आणि अनेक संप्रदाय बनले आहेत, ज्यामुळे आपापसात मतभेद होणे स्वाभाविकच आहे। सर्वांचा प्रभू भगवान राम, अल्लाह, रब, गॉड, खुदा, परमेश्वर हा एकच आहे। हे सर्व भाषा भिन्नतेने आलेले पर्यायी शब्द आहेत। सर्वजण मानतात की सर्वांचा मालक एकच आहे, तरी सुद्धा हे वेगवेगळे धर्म संप्रदाय कशासाठी? ही गोष्ट एकदम खरी आहे की सर्वांचा मालक रब, खुदा, अल्लाह, गॉड, राम, परमेश्वर एकच आहे, ज्यांचे वास्तविक नाव कबीर आहे आणि ते आपल्या सतलोक, सद्धाम, सचखंड मध्ये मानव सदृश आकारामध्ये राहतात। परंतु आता हिंदू म्हणतात की आमचा राम मोठा आहे, मुस्लिम म्हणतात की आमचा अल्लाह मोठा आहे, ख्रिश्चन म्हणतात की आमचा ईसा मसीह मोठा आहे आणि शीख म्हणतात की आमचे गुरु नानक साहेबजी मोठे आहेत। असे म्हणतात जसे 4 अज्ञानी बालके म्हणतात की हे माझे पप्पा, दुसरा म्हणेल हे माझे पप्पा आहेत, तुझे नाहीत, तिसरा म्हणेल हे तर माझे वडील आहेत, जो सर्वात मोठा आहे, आणि मग चौथा म्हणेल अरे नाही नादानांनो, हे माझे डॅडी आहेत, तुमचे नाहीत, परंतु त्या चौघांचे वडील तर एकच आहेत। याच अज्ञानी बालकांप्रमाणे आज आपला मानव समाज लढत आहे। कोई कहे हमारा राम बड़ा है, कोई कहे खुदाई रे, कोई कहे हमारा ईसा मसीह बड़ा, ये बाटा रहे लगाई रे। परंतु आपल्या सर्व धार्मिक ग्रंथात व शास्त्रांमध्ये त्या एका प्रभू, स्वामी, रब, खुदा, अल्लाह, राम, साहेब, गॉड, परमेश्वराचे प्रत्यक्ष नाव लिहून महिमा गायला आहे की ते एक मालक, प्रभू कबीर साहेब हेच आहेत, जे सतलोकामध्ये मानव सदृश रूपामध्ये राहतात। वेद, गीता, कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहेब हे सर्व एकमेकांशी मिळते जुळते आहेत। यजुर्वेदाच्या अध्याय 5 श्लोक नंबर 32 मध्ये, सामवेदाच्या संख्या नंबर 822, 1400 मध्ये, अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक 1 चा श्लोक नंबर 7, ऋग्वेदाच्या मंडल 1 अध्याय 1 सूक्त 11 च्या श्लोक नंबर 4 मध्ये कबीर असे नाव लिहून सांगितले आहे की पूर्ण ब्रह्म कबीर आहेत, जे सतलोकामध्ये साकार स्वरूपात वास्तव्य करतात। गीताजी 4ही वेदांचे संक्षिप्त सार आहे। गीताजी देखील त्यात सत्पुरुष पूर्ण ब्रह्म कबीरजी यांच्याकडे इशारा करत आहे। गीताजीतील अध्याय 15 श्लोक नंबर 16, 17, अध्याय 18 चे श्लोक नंबर 46, 61, 62, अध्याय 8 चे श्लोक नंबर 3, 8 ते 10, तसेच 22 मध्ये अध्याय 15 श्लोक नंबर 1, 2, 3, 4 मध्ये त्याच पूर्ण परमात्म्याची भक्ती करण्याचा निर्देश केलेला आहे। श्री गुरु ग्रंथ साहेब मधील पान नंबर 24 आणि 721 वर त्यांचे नाव लिहून कबीर साहेबांचा महिमा गायला आहे। त्याचप्रमाणे कुराण व बायबल एकच शास्त्र आहे समजा। या दोन्ही मधून जवळजवळ एकच संदेश मिळतो की त्या कबीर अल्लाहचा महिमा सांगा, ज्यांच्या शक्तीने ही सर्व सृष्टी चालत आहे। कुराण शरीफ मधील सूरत फुरकानी 25 च्या आयत नंबर 52 ते 59 पर्यंत कबीरन, खबीरा, कबीरू इत्यादी शब्द लिहून त्याच एका कबीर अल्लाहच्या महिम्याचे वर्णन केलेले आहे की हे पैगंबर मुहम्मद, त्या कबीर अल्लाहचा महिमा सांग, ज्यांनी 6 दिवसांमध्ये आपल्या शक्तीने सृष्टीची रचना करून 7व्या दिवशी तख्तावर विराजमान झाले, अर्थातच सतलोकी जाऊन विश्रांती घेतली। ते अल्लाह म्हणजे प्रभू कबीर आहेत। याचेच प्रमाण बायबल मधील उत्पत्ती ग्रंथातील सृष्टीक्रमात बायबलच्या प्रारंभीच्या 7 दिवसांच्या रचनेमध्ये 1:20, 2:5 मध्ये आहे। सर्व संत व धर्मग्रंथांचा सार हाच आहे की पूर्ण गुरु ज्यांच्या जवळ 3ही नाम आहेत आणि नामोपदेश करण्याचा अधिकार देखील आहे, त्यांच्याकडून नामोपदेश घेऊन जीवात्म्यांनी जन्ममृत्यू रूपी रोगापासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे। कारण आमचा हेतू तुमची काल भगवानाच्या तुरुंगातून सुटका करून आपले मूळ मालक
कबीर देव म्हणजे कबीर साहेब यांचा सतलोक प्राप्त करवून देण्याचा आहे. कबीर देवांनी आपल्या वाणीमध्ये सांगितले आहे की एका जीवात्म्याला कालच्या साधनेपासून बाजूला करून पूर्ण गुरूंजवळ आणून सत उपदेश दिल्याचे पुण्य एवढे आहे की 1 कोटी गायी, बकऱ्या इत्यादी प्राण्यांची कसायापासून सुटका केल्यानंतर मिळेल इतकं आहे. कारण हे अबोध मानवी शरीर धारण केलेले प्राणी अयोग्य गुरूंनी सांगितलेल्या शास्त्रविरुद्ध साधनेमुळे कालच्या जाळ्यामध्ये फसून राहून न जाणे किती दुःखदायी 84 लक्ष योनींचे कष्ट सहन करत राहतात. जेव्हा हा जीवात्मा पूर्ण गुरूंच्या माध्यमातून कबीर देवांना म्हणजे कबीर साहेब शरण येतो, नाम घेतो, तेव्हा त्याचे जन्म मृत्यूचे कष्ट कायमचे समाप्त होतात आणि सतलोकात वास्तविक परमशांती प्राप्त होते. आता असा प्रश्न उपस्थित होतो की आजकाल जास्तीत जास्त शिष्य बनवून गुरु आपल्या योग्यतेचे प्रमाण दाखवत आहेत. अर्थात कोणीही 4 कथा शिकतो आणि म्हणतो की मी देखील नामोपदेश करतो आणि भोळ्या आत्म्यांना कालच्या जाळ्यामध्ये अडकवतो. खरे तर शास्त्रविरुद्ध नामोपदेश देणारे आणि नाम जपणारे सर्वजण निश्चितपणे नरकाचे भागी होतील आणि त्यांना नरकामध्ये उलटे लटकवले जाईल. शास्त्रच म्हणजे गीता, वेद व सर्व ग्रंथ हे कथन करतात. हेच सिद्ध करण्यासाठी एक संक्षिप्त कथा सांगतो. एकेकाळची गोष्ट आहे की सगळ्यांना समजले की राजा परीक्षितला 7व्या दिवशी सर्पदंश होईल आणि त्याचा मृत्यू होईल. हे समजल्यानंतर सर्वांनी असा विचार केला की राजा परीक्षितला 7 दिवस भागवत कथा ऐकवावी, जेणेकरून त्याचा इहलोकीचा मोह नाहीसा होईल आणि ईश्वर चिंतनाला लागेल. कारण मृत्यूसमयी ज्याची जशी भावना असते तेच त्याला प्राप्त होते. सर्व म्हणाले अतिउत्तम आहे, परंतु आता कथा करणार कोण या प्रश्नावर प्रश्नवाचक चिन्ह लागते. त्यावेळी तेथे उपस्थित सर्व महर्षी यांनी इथपर्यंत की श्रीमद भागवत सुधासागरचे रचनाकार महर्षी वेद व्यासजींनी देखील स्वतःला कथा ऐकवण्यासाठी योग्य समजले नाही. कारण त्यांना माहित होते की आपल्यात हे सामर्थ्य नाही, म्हणून कशाला एखाद्या जीवाचे जीवन नष्ट करून पापाचे भागीदार व्हायचे. 7व्या दिवशी परिणाम समोर येणारच होता. 7 दिवस कथा सांगण्याची कोणीही हिंमत केली नाही, कारण सर्वांना आपापल्या क्षमतेची जाणीव होती. स्वर्गातून सुखदेवजींना भागवत कथा सांगण्यासाठी बोलावले गेले आणि तेव्हा राजा परीक्षितचा मोह नाहीसा होऊन त्याला स्वर्ग प्राप्ती झाली. स्वर्ग सुख भोगल्यानंतर त्याला परत नरकामध्ये आणि नंतर 84 लक्ष योनींमध्ये फिरत राहावे लागेल. हा येथील कठोर आणि अचूक नियम आहे, अर्थात अटळ नियम आहे. हा लाभ देखील 3ही लोकातील पूर्ण गुरूंशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. अगदी अशाच प्रकारे जेव्हा एखाद्या ठिकाणी पंतप्रधान येत असतील तर त्यांच्या आगमनापूर्वी 2-3 उत्कृष्ट वक्ते, गायक व तबला, बँजो वाजवणारे असतात, जे खूप आकर्षक आणि सुरेल आवाजात प्रेक्षकांना प्रभावित करतात. परंतु ते जे काही म्हणत असतात त्यामधील एकही गोष्ट करण्यास ते सक्षम नसतात. परंतु जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते कमीत कमी शब्दांमध्ये सांगतात की आग्रा येथे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय तयार करा, चंदीगडमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बनवा इत्यादी. केवळ इतकंच बोलून पंतप्रधान निघून जातात. त्यांनी बोलल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून त्या कार्याला सुरुवात होते, कारण की त्यांच्या शब्दांमध्ये ताकद आहे आणि तीच गोष्ट तुम्ही किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने सांगितली तर तो आमचा मूर्खपणा ठरेल, कारण आपल्या शब्दामध्ये तेवढी ताकद नाही. तथापि पंतप्रधान यांच्यासाठी मात्र ही सर्वसाधारण बाब आहे. ही तथ्ये पडताळून पाहण्यासाठी खाली दिलेल्या काही ओव्या अवश्य वाचा आणि सखोल विचार करा आणि लवकरात लवकर गुरुमंत्र प्राप्त करा. कबीर पंडित और मशालची दोनों सूझे नाही, औरों ने करे चांदना आप अंधेरे माही. कबीर करनी तज कथनी कथई अज्ञानी दिन रात, कुकर जो भोकत फिरे सुनी सुनाई बात. गरीब बीजक की बाता कहे बीजक नाही हाथ, पृथ्वी डोबन उतरे कहे कहे मीठी बात. गरीब बीजक की बाता कहे बीजक नाही पास, औरों को प्रमोद ही आपन चले निराश. गरीब कथनी के शूरे घने कथे अटंबर ज्ञान, बाहर ज्वाब आवे नहीं लीद करे मैदान. कथा सांगणे व नाम उपदेश देणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही की घेतली काखेत पोथी आणि म्हणे मी पण कथा करतो, चला मी पण रामायणाची कथा करून देतो, गीताजींची कथा करतो, ग्रंथ साहेब यांचा पाठ करून देतो, अर्थात सत्संग करतो आणि नाम उपदेश सुद्धा देतो इत्यादी. पूर्ण संतालाच कथा म्हणजे सत्संग सांगण्याचा आणि नामोपदेश देण्याचा अधिकार आहे.
आणि त्या कथेची समाप्ती म्हणजे उद्यापन तेच करू शकतात, कारण पूर्ण संतांच्या शब्दांमध्ये शक्ती असते, ज्याप्रमाणे शुकदेव ऋषींच्या शब्दांमध्ये शक्ती होती. जसं कोणी सत्संग करू लागला आणि असं समजा त्यात आंब्याचा महिमा सांगू लागला की आंबा अत्यंत गोड असतो, फळांचा राजा असतो, त्याचा रंग पिवळा असतो इत्यादी, आणि जर एखादा येऊन म्हणाला की अहो तो आंबा द्या बरं भाऊ, तेव्हा सत्संग करणारा म्हणणार की माझ्याजवळ तर आंबा नाही. मग आंबा घेणारा विचारेल की कुठे मिळेल, तेव्हा त्याला उत्तर मिळेल की मला काही माहित नाही, आंबा तर निराकार आहे, तो थोडाच दिसतो. मग घेणारा म्हणेल अरे नादाना, जेव्हा तुझ्याजवळ आंबाच नाही आणि नाही तुला हे माहित आहे की आंबा कोठे मिळेल आणि सोबत सांगत आहे की तो निराकार आहे, तर व्यर्थ वायफळ बडबड का करत फिरत आहेस? सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की तत्वज्ञान रहित आणि अधिकाराशिवाय कथा सांगणारे व त्याने सांगितलेले ऐकणारे सर्वच नरकाचे अधिकारी होतात. जर कोणी व्यक्ती स्वतःला गुरु बनवून शिष्य करत असेल तर समजा की तो आपल्या स्वतःच्या डोक्यावर पापाचा भार चढवून घेत आहे, कारण परमेश्वराचा नियम आहे की जोपर्यंत शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत गुरुला वारंवार जन्म घ्यावाच लागतो. पूर्ण गुरु अर्धवट शिष्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अशी लीला करतात, ज्यामुळे अज्ञानी शिष्याला गुरूंविषयी तिरस्कार वाटू लागतो. जसे कबीर साहेब काशीमध्ये प्रगट झाले होते, त्यावेळी कबीर साहेबांचे 64 लाख शिष्य बनले होते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी कबीर साहेबांनी काशी शहरामधील एका प्रसिद्ध वेश्येला सत्संगाचे ज्ञान समजावून सांगण्यासाठी तिच्या घरी जायला सुरुवात केली. हे पाहून आणि या संबंधीच्या वार्ता ऐकून शिष्यांमध्ये गुरूंविषयी तिरस्कार निर्माण झाला आणि सर्वांचा आपल्या गुरूंवरील विश्वास उडाला. केवळ 2 शिष्य वगळता बाकीच्या साऱ्या जणांनी गुरूंची संगत सोडली. सद्गुरू गरीबदासजी महाराजांच्या वाणीमध्ये याचे प्रमाण आहे की गरीब चंडाली के चौक में सद्गुरु बैठे जाय, 64 लाख गारद गए, 2 रहे सद्गुरु पाय, भड़वा भड़वा सब कहे, जानत नाही खोज, दास गरीब कबीर करम से बाटत सिर का बोझ. आमची तुम्हाला एवढीच प्रार्थना आहे की पूर्ण विचार विनिमय करूनच निर्णय घ्या. सामवेद श्लोक 822 मध्ये सांगितले आहे की जीवात्म्यांना 3 नामांनी मुक्ती मिळेल. प्रथम ओम, दुसरे सतनाम म्हणजे तद आणि तिसरे सारनाम म्हणजे सत. हेच प्रमाण गीताजीमध्ये आहे की ओम तत् सत आणि श्री गुरु ग्रंथ साहेब देखील हेच सतनाम जप करण्याचा इशारा करत आहेत. सतनाम सतनाम हा कोणताही जपण्याचा मंत्र नाही, हे तर केवळ त्या नामाकडे इशारा करत आहे जे सत्य नाम आहे. अशाच प्रकारे हे सारनाम देखील केवळ ओम मंत्र काहीही कामाचा नाही. हे 3ही नाम व नामोपदेश देण्याची आज्ञा मला माझे गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराजांकडून बक्षीस रूपात मिळाले आहे, जे कबीर साहेब यांच्यापासून पिढी दर पिढी चालत आलेलं आहे. प्रथम आपण सत्संग ऐका, सेवा करा, ज्यामुळे आपले भक्तिरूपी शेत पेरण्यायोग्य होईल. कबीर मानुष जन्म पाय कर, नहीं रटे हरि नाम, जैसे कुआं जल बिना खुद वाया किस काम. कबीर एक हरि के नाम बिना ये राजा ऋषभ हो, माटी ढोवे कुम्हार की घास न डाले कोय. यानंतर आपल्या पेरण्या योग्य शेतामध्ये बीजारोपण करावे लागेल. पवित्र शास्त्रांच्या म्हणजे कबीर साहेबांची वाणी, वेद, गीता, पुराण, धर्मदास साहेब इत्यादी संतांची वाणी अध्ययनाने मुक्ती मिळणार नाही. या सर्वच शास्त्रांचा एकच सार म्हणजे तात्पर्य आहे की पूर्ण मुक्तीसाठी पूर्ण परमात्मा कबीर साहेबांच्या प्रतिनिधी संतांकडून म्हणजे ज्यांना त्यांच्या गुरूंकडून नामोपदेश देण्याचीही आज्ञा असेल, नामोपदेश घेऊन आत्मकल्याण करवून घेतले पाहिजे. जर नामोपदेश घेतला नाही तर नाम बिना सुना नगर, पड्या सकल में शोर, लूट न लूटी बंदगी, हो गया हंसा भोर. अदली आरती अदल अजूनी, नाम बिना है काया सूनी, झूठी काया खाल लुहारा, इंगला पिंगला सुषमन द्वारा. कृतघ्नि भूले नर लोई, जा घट निश्चय नाम न होई, सो नर कीट पतंग भुजंगा, 84 में धर है अंगा. जर बीजच रोपण केले नाही तर आत्मारूपी शेताची मशागत अर्थात तयारी करणे व्यर्थच होईल. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की त्यांच्यामुळे आपणास ज्ञान होईल, जे आवश्यक आहे, परंतु पूर्ण गुरूंकडून नामोपदेश घेणे अर्थात बीज रोपण करणे हे देखील अति महत्वाचे आहे. नाम पण तेच जपावे लागेल ज्या नामाचा जप गुरु नानक साहेबजी, गरीबदास साहेबजी, धर्मदास साहेबजी आदी संतांनी केला आहे.
या व्यतिरिक्त अन्य नामांपासून जीवांना मुक्ती म्हणजे मोक्ष मिळणारच नाही. म्हणूनच आपण सर्वांनी नाम उपदेश घेऊन आपल्या भक्तिरूपी धनाचा संचय करायला प्रारंभ केला पाहिजे आणि इतरांनाही हे सांगणे आवश्यक आहे. जेवढे लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर, कारण न जाणो केव्हा कोणत्या क्षणी हे शरीर सोडण्याची वेळ येईल. गुरु नानक देवजी देखील हेच सांगतात की ना जाने ये काल की कर डारे, किस विधी ढल जा पासावे, जिन्हा दे सिरते मौत खुडगदी, उन्हानू केडा हासावे. कबीर साहेब जी म्हणतात की कबीर, श्वास श्वास में नाम जपो, व्यर्था श्वास मत खोए, न जाने इस श्वास का आवन होके ना होए, सद्गुरु सोई जो सार नाम दृढ़ावे, और गुरु कोई काम न आवे, सार नाम बिन पुरुष भगवान द्रोही. अर्थात जो गुरु सार नाम व सार शब्द देत नाही अथवा त्याला आपल्या गुरूंकडून नाम देण्याचा अधिकार म्हणजे आज्ञा प्राप्त झालेली नाही, म्हणजेच शास्त्रांचे अध्ययन करून जर कोणी स्वयंघोषित गुरु नाम देतही असेल तर तो गुरु आणि त्याचे शिष्य यांना नरकामध्ये टाकले जाईल. तो गुरु भगवानांचा शत्रू आहे, विद्रोही आहे. त्याला भगवानाच्या दरबारामध्ये उलटे लटकवले जाईल. आता भक्त समाजात खोट्या गुरूं म्हणजे संतांकडून चुकीची धारणा पसरवली गेलेली आहे की एक गुरु केल्यानंतर दुसरा गुरु करायचा नसतो. जरा विचार करून पहा की गुरु हा आपला जन्म मृत्यूरूपी रोग नष्ट करणारा वैद्य असतो. जर एका वैद्याकडून आपल्या रोगावर इलाज होत नसेल तर आपण दुसऱ्या चांगल्या वैद्याजवळ म्हणजे डॉक्टरकडे जातोच. त्यामुळे आपला जीव घेणारा रोग नष्ट होतो. जसे धर्मदास साहेबजींचे पहिले गुरु श्री रूपदासजी होते, परंतु त्यांना जेव्हा माहीत झाले की हे गुरु पूर्ण मुक्तीदाता नाहीत, तेव्हा लगेच त्यांनी त्यांचा त्याग करून पूर्ण ब्रह्म परमेश्वर सत्पुरुष कबीर साहेबजींना आपले गुरु बनवले आणि पूर्ण मोक्ष सतलोकात प्राप्त केला. अगदी अशाच प्रकारे अपूर्ण गुरूंचा ताबडतोब त्याग केला पाहिजे. झूठे गुरु के पक्ष को तजत न कीजे वारी, गुरु व नामाच्या महिम्याची वाणी. गरीब, बिन उपदेश अचंब है, क्यों जीवत है प्राण, बिन भक्ति कहाँ ठोर है, नर नाही पाषाण. गरीब, एक हरि के नाम बिना नारी कुतिया होए, गली गली भौंकत फिरे तू कना डाले कोय. गरीब, बीबी पड़दे रहे थी ढोढ़ी लगती बार, गात उघाड़े फिरती है बन कुतिया बाजार. गरीब, नक बेसर नक से बनी पहरत हार हमेल, सुंदरी से सुनही कुतिया बनी सुन साहिब के खेल. कबीर, हरि के नाम बिना राजा ऋषभ होए, माटी लदय कुम्हार के घास न डाले कोय. कबीर, राम कृष्ण से कौन बड़ा, उन्हों भी गुरु किन्ह, तीन लोक के वे धनी गुरु आगे आधीन. कबीर, गर्भ योगेश्वर गुरु बिना लागा हरि की सेव, कहे कबीर स्वर्ग से फेर दिया सुखदेव. कबीर, राजा जनक से नाम ले, किन्नी हरि की सेव पूजा, कहे कबीर बैकुंठ में उल्ट मिले सुखदेव. कबीर, सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाता नरक द्वार. कबीर, नरक द्वार में दूत सब करते खेचा तान, उनते कबहू ना छुटता फिर फिरता चारों खान. कबीर, चार खानी में भ्रमता कबहू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया सद्गुरु के उपकार. कबीर, सात समंदर मसी करूं, लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं, गुरु गुण लिखा न जाए. कबीर, गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार, हरि सुमरे सो रह गए गुरु भजे हुए पार. कबीर, गुरु गोविंद दों खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दिया मिलाए. कबीर, हरि के रूठता गुरु की शरण में जाए, कबीर गुरु जे रूठ जा हरि नहीं होत सहाय.